मित्रांनो मी आहे आर्यनची मावशी. अरे कुत्र्या अक्षराने धडा दिलाय चांगलाच. आम्हाला जे मिस नव्हतं करायचं लेझर शो तोच मिस झालेला आहे आणि ते या मुलीमुळे झालं. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्ही आता घाईमध्ये आहे कारण आहे रामघाटची आरती आणि आम्ही आता तिकडेच पोचलो आहे. सो हे घेऊन आणि आम्हाला जरा उशीर झाला आहे सो आणि आरती पण चालू झाली आहे. सो तुम्हाला दाखवतो आता तिकडेच चाललो आहे आम्ही. तर चला. आता आम्ही इकडून निघालो आहे हर सिद्धी टेम्पलला आणि तिकडची आरती झालेली असणार मोस्टली. तर ठीक आहे, एक्सपिरियन्स भेटला, चांगलं होतं. शेवटी बाबाच्या नगरमध्ये आलो आहे आपण, महादेवच्या नगरमध्ये. चला भेटू. अभी तो चॅनल चालू किया है मैंने. तर आपल्याला एक फॉलोअर भेटलेला सबस्क्रायबर. छोटा व्लॉगर है मेरा, इंस्टाग्राम पेज है, इंस्टाग्राम पे फॉलो कर. ट्रेन विद आर्यन, TRAIN. छपरीगिरी थँक्यू. आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला आहे. नाम काय तेरा? दक्ष नाव आहे आणि चांगला वाटला भेटू. अच्छा लगा मिलके. तुला मराठी समजलं का? मराठी समजलं तुला? नाही, ठीक आहे मग शिकवतो तुला. चल थँक्यू, बाय बाय. तर अरे बाई मी नाही. जय महाकाल. जरा बरं वाटलं असं कोणतरी आला आणि बोलला की ब्लॉग कर रे हो, आणि मस्त वाटलं जरा. माझा फर्स्ट इन्फ्लुएन्सर आहे आमच्या आर्यनचा. सो ही विल बी व्हेरी व्हेरी हॅपी नाउ. येस, आई एम हैप्पी नाउ. आते हैं कार्ड चेंज करने के लिए. एक्चुअल में हमारा अभी कार्ड चेंज हो रहा है. सो गुड लक मेरे भाई. थैंक यू. चलता है, अरे चलता है भाई, ही इज माय भांजा. ये बात मेरा चश्मा नहीं, मेरा है ढगले पे. Guys, it's me now. आर्यन की मासी. सॉरी. अरे मराठी आपला चॅनल ब्रॉस. अरे यार मला हिंदी येतं ना. ऐसा नहीं करने का. काय बोलू? ऐसा नाही करणे का काय व्हिडिओ? बोलतात? मावशी, आर्यनची मी मावशी. नाही, गाईजला काय? मित्रांनो. मित्रांनो मी आहे आर्यनची मावशी.
मावशी. अरे घेणं का विचारतो तुला नाही माहिती काय? अरे मला नाही आठवत आहे आता. हे असं असतं सेम एज गॅप मध्ये थोडंसं मागे पुढे असले की. हां. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मजा नाही मजा नाही झाला झाला काय बोलू बंद झालं ते. चालू आहे मला पण दिसू दे ना. ए कोण बोलणार आहे? तू असं लगेच ये. तुझ्या याच्यात पण आहे ना? चल मराठीत काय म्हणायचं? मित्रांनो. मित्रांनो बोलायचं रे. मला हॅलो काही सवय. मित्रांनो मी आहे आर्यनशी मावशी. अरे कुत्र्या बघितलं? काही शिव्या द्यायच्या नाही. बिग बॉस शिव्या द्यायचा नाही. हा पारिवारिक शो आहे. झाला की व्लॉग चालतंय आता इकडून आपण निघूया कारण हे लोक झालेत वेडे. जरा बरं वाटतंय की कोणतरी समोरून विचारलं. भले माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि त्याला मी माझा इंस्टाग्रामचं चॅनल दिलं आहे. मस्त वाटते जरा हॅपी आहे. भले छोटा असू ते पण कोणतरी आलं विचारायला आणि असे ही मला नाही करून देणार ब्लॉग. स्वतःचं काय करत नाही. स्वतः जरा भांग बिंग पिऊन आली आणि येण्यासारखी बडबड करते इकडे. कसं तू हे करणार का? ते तो गोल गोल फिरते ते. चल पैसे का बोलली कशी आता? ह्याच्यावर बसायला बोलतो. कशावरती? ह्याच्यावर बाईकवर? तेरे से ना होने वाला है रे बिटवा. बेटा तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. तू तरी कुठे आहेस? तू पण छपरीच आहेस. प्लीज काय प्लीज. हॅलो कुठे गेले हे लोक? अरे तुला इकडेच ठेवू का शेमडे? अरे यार ह्याचं काय 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 तो बोले म्हणजे काय? अरे मजनू जलते लोग रे. गर्लफ्रेंड असते तर मी इयरिंग्स घेतली असते रे तिला. जी नाही आहे तुझ्या. सोडून गेली ती आता. अच्छा. दुःख हो रहा है. अप्सरा येईल आमच्याकडे. अप्सरा येईल. अप्सरा नको. पछतावलाय. अप्सराने पसरवलंय. साधी गोळी येणार. अक्षराने धडा दिलाय चांगलाच. तर आता प्लॅनमध्ये जरा चेंज झाला आहे कारण ते लेझर लाईट शो असतो तिकडे जातो आणि 8 वाजता संपणार आहे आणि असं पण 7:36 झाले आहेत. हां मग बस रिक्षानेच जाऊया आता. काय अजून करणार? तो बघू कारण तो मिस नव्हता करायचा आणि पण इकडे रामघाटला पण यायचं होतं. आता सर्व एकदम हे झालं आहे तर बघू. नाही तर मग हे कॉरिडॉर फिरू आम्ही महाकाळचा. तर चला मी डायरेक्ट भेटतो आता. रिक्षा वगैरे पकडतो कारण नाही आहे आता सध्या. बाय. आम्हाला शो तर बघायला भेटला नाही आणि आता इकडे आम्ही कॉरिडॉर जरा एक्सप्लोअर करू. मस्तपैकी बनवलं आहे एकदम मस्त. आता जे वर्क केलं आहे इकडे एकदम कडक केलं आहे. मस्त आहे. सर्व लाईटिंग वगैरे एकदम प्रॉपर मस्त लावलं आहे. वॉर्म. हां काय कोरी ठीक आहे ना पण. आणि हे बघा तुला दाखवत पण नाही. चल तुझ्यामुळे आम्हाला लेट झाला आहे. आमचा शो मिस झाला आहे लेझर शो. आता टाईम भेटला तर उद्या बघायला पाहिजे. उद्या टाईम नाही आपल्याला ना. आपण तिकडे जाणार ना. नाही यार आम्हाला जे मिस नव्हतं करायचं लेझर शो तोच मिस झालेला आहे. आणि
ते या मुलीमुळे झालं. मन करून आलेलो मस्त लेझर शो वगैरे बघायचं, पण मिस झाला आहे, मूड ऑफ झाला आहे. पण ठीक आहे आता. आणि मला असं वाटलेलं की आर्ट म्हणजे रामघाट झाल्यानंतर लेझर शो असेल वगैरे काहीतरी, पण माझं तर उलटंच झालं. आणि ठीक आहे, चला. मग आता घरी जाताना पुन्हा मी एका जागेच थांबले तुझी बघा हिचं परत फोटोशूट चालू झालं आहे. जा जा ती एका जागेवरून कशावर पाहिजे वनवर मुली नको रे बाबा देवा. त्याच मुलीसोबत फिरत होतास तू महादेव पण मुलगीच होती. बघताय ना तुम्ही. तुझा मर्डर करणार आहे तुझा. कोण? तर ते मर्डर हो जाएगा मेरे हात से. जा ना लवकर तिकडे नको मला असं इथून फोटो माझे नसणार. हा मग चल ना. नको आता फोन नव्हता चल आपण पुढे जाऊ टर्न मारून निघूया इथून. अरे फोटो काढायला हाय मग अजून चल ना. आतमध्ये. चला मग तुम्ही फोटो इकडे काढताय ना, मी म्हणून थांबलोय. टाइम मध्ये फुल स्टॉप कारण की रेस्ट पाहिजे यार बॉडीमध्ये जाते. अरे असा फोटो येऊ शकतो. कोण? मी? माझा असं कसं काढणार? असं उभा राहा. नाही नाही, इकडून तिकडून काढू. चला असा फिरून येऊ. कम ऑन. तर नमस्कार, मी इकडे रेकॉर्डिंग तर करत होतो, पण काही कारणामुळे ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला. काय माहिती नाही काय प्रॉब्लेम आला, पण ठीक आहे. सो आम्ही कॉरिडॉर वगैरे एक्सप्लोअर केला महाकाळ बाबांचा, आणि मग तिथून आम्ही गेलो जेवायला, कारण सर्व बोलत होते भूक लागले. सो आम्ही थोडंफार जेवलो रेस्टॉरंटमध्ये, आणि मग तिथून गेलो आम्ही आमच्या हॉटेलमध्ये. थोडं रेस्ट वगैरे घेतलं, आणि कारण 11 वाजता आम्हाला जायचं होतं भस्म आरतीसाठी. सो रेस्ट वगैरे घेतलं, नंतरला फ्रेश वगैरे झालो, आणि आम्ही पोचलो 11:30पर्यंत. कारण आमचं हॉटेल मंदिरापासून 20 मिनिट्स वॉकिंग होतं, सो नॉर्मल होतं ते. आणि तिथून आम्ही मनसरोवर गेटवर पोचलो, आणि तिकडे 15-20 लोक होते, आणि मॅनेजमेंट एक नंबर होती. आणि लाईफचा मी बेस्ट एक्सपिरियन्स भस्म आरतीचा घेतला आहे, आणि जो मला करायचाच होता. कारण मी या उद्देशाने चाललेलो की मला भस्म आरती करायची, आणि मला तुम्हालाही दाखवायचं होतं. पण इथे रूल्स होतं की मोबाईल अलाउड नाही आहे तिकडे. तर आम्ही लॉकरमध्ये मोबाईल सरेंडर केला, आणि मग भस्म आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडं ग्रुप फोटोज वगैरे काढला, तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. 1 hour later. तर आपण निघालो आहे आता दुसऱ्या डेस्टिनेशनकडे. तर तुम्ही नाव वाचूच शकता.